मी घर जावई व्हावं असा जर तुमचा हट्ट असेल तर मला प्रांजलशी लग्न नाही करायचं। ठीक आहे ठीक आहे, चला आता मला दुसऱ्या मुलाशी बोलावंच लागेल। आजी, कळला माझा निर्णय? चल दादा, आपल्याला बँकेत जायचंय ना? हो हो। अरे नुसतं हो काय, चल चल पटकन चल, सगळी कामं मार्गी लागली पाहिजेत। चल। मुकुंदा, नाही 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 नाही, मला काहीही ऐकायचं नाहीये। मी 15 मिनिटात तुमच्याकडे पोहोचते, मग आपण दोघी जणी त्यांच्याकडे जाऊया। त्यांना तसं कळवूनच टाका। हा काय ग वेणा, एवढ्या गडबडीत कुठं निघालीस? आणि फोन कोणाचा होता? सुलभावंचांचा। प्रांजलनी जो दुसरा मुलगा सिलेक्ट केलाय ना, त्याला भेटायला चाललोय आम्ही। वीणा, वीणा जरा दमानी घे। कशाला? अहो त्या रायानी नकार दिला ना, मग आता दुसरा मुलगा बघायला नको का? अगं पण तो मुलगा प्रांजलला पसंत नाहीये। असं कसं असं कसं? अहो तिनेच तर त्याचा फोटो त्या गठ्ठ्यातून काढला होता ना। हे बघ, तू 2 फोटो सिलेक्ट करायला सांगितले होतेस ना, म्हणून। हो ना, मग झालं तर। वीणा माझा ऐक, मीच रायाचा फोटो त्या गठ्ठ्यामध्ये ठेवला होता। वाटलंच होतं मला, पण बरं झालं तुम्ही आपणहून कबूल केलेत ते। मांजर जरी डोळे मिटून दूध प्यालं ना, तरी जगाचे डोळे उघडे असतात हे विसरतं ते। तुमच्या सगळ्या हालचालींचा पत्ता होता मला। प्रांजलचं रायावर प्रेम असणं, रायाचा फोटो त्या गठ्ठ्यात व्यवस्थित येणं, सगळं माहिती होतं मला। पण म्हटलं प्रांजलच्या आवडीचा मुलगा जर माझ्या अटीत बसला तर प्रांजललाही आनंद होईल। पण तसं झालं नाही, आणि आता तुम्ही दोघं बरोबर जाळ्यात अडकला। जाळ? कसलं जाळ? काय बोलतेस तू? म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी रायाला भेटले, पण प्रांजलच्या दुर्दैवाने तो नाही म्हणाला। त्यामुळे आता प्रांजलनीच निवडलेल्या दुसऱ्या मुलाला मी भेटायला चाललीये। आता तो जर का हो म्हणाला तर प्रांजलला त्याच्याशी लग्न करावंच लागणार। वीणा तू आई आहेस का वैरीण आहेस ग? अगं शत्रूशी सुद्धा असं वागत नाही। हेच हेच शब्द तुम्ही प्रियाच्या लग्नाच्या वेळी मला ऐकवले होते। तुमच्या या अशा बोलण्यानेच प्रियाला मी आई नाही खलनायिका वाटायला लागले होते। पण काय झालं आपल्या प्रियाचं? म्हणून म्हणते निदान या वेळेला तरी तुम्ही माझं ऐका। वीणा अगं पण तुझ्या या अशा वागण्याने प्रांजलला किती त्रास होतोय माहितीये का तुला? माहितीये मला, पण न कळत्या वयातलं प्रेम सहवास संपला ना की विसरतात ही तरुण मुलं। काय बोलतेस तू हे वीणा? बरोबरच बोलतीये। त्या वेळेला तुम्ही प्रियाला साथ दिली नसती ना, तर आज तिच्यावर ही वेळ आलीच नसती। म्हणून म्हणतीये या वेळेला तरी मला माझ्या म्हणण्याप्रमाणे करू दे। मला मदत नाही केली तरी चालेल, पण निदान माझ्या आड तरी येऊ नका। शांता, पांडू, शांता प्रांजलला म्हणा पटकन तयार हो, बाहेर जायचंय। आणि पांडू ड्रायव्हरला म्हणा गाडी काढ आणि गाडीत ठेव। हॅलो, हा मी ऑफिसला जरा एक अर्धा तास उशिरा येतोय। काय झालं पप्पा? प्रांजल पटकन तयार हो, आपल्याला चिटणवीसांच्या घरी जायचंय। पण कशाला? तू प्रश्न विचारू नकोस, मी तुला गाडीत जाता जाता सगळं सांगतो। जा आवर लवकर। आणि मम्मा? मी तुला सांगतोय ना। बर, पटकन आवर। सुनबाई, सुनबाई, काय म्हणालात? कसला विचार करतेस? अजूनही कालचाच विचार करतेस ना?
हो. कालिंदी, रायाला आता बिझनेसमध्ये लक्ष घालायला सांगा. तू नको त्याचा विचार करूस. कालच्या सगळ्या प्रकरणाचं काय वाटलं असेल त्याला? माणसाचं मन चंचल असतं. आज आवडलेली गोष्ट त्याला उद्या आवडेलच असं सांगता येत नाही. त्यामुळे रायाचं बिझनेसमध्ये मन गुंतलं ना की हळूहळू विसरून जाईल तो. हा, तर सुरुवातीला जरा अवघड जाईल त्याला, पण नंतर सगळं सुरळीत होईल. मला अजूनही असं वाटतंय की आपण प्रांजलची बाजू नीट समजून नाही घेत आहोत. मला नाही वाटत या घर जावई प्रकरणातलं तिला काही माहीत असेल. आपण प्रांजलची बाजू एकदा तरी ऐकून घ्यायला हवी हो, आणि रायाला सुद्धा त्याच्या निर्णयाचा फेर विचार करायला सांगायला हवं. अगं, काय आहे तुझं बोलणं? मी बरोबर बोलतेय. रायाने हा जो निर्णय घेतलाय ना, तो आपल्याला बरं वाटावं म्हणून घेतलाय. त्याच्या मनाला किती यातना होत असतील कळतंय मला. नाही म्हणजे त्याला घरजावई व्हायचंय असं नाही म्हणायचंय मला. फक्त त्याने हा निर्णय मनापासून घेतलेला नाहीये एवढंच म्हणायचंय. नाही, मला नाही तसं वाटत. आणि हे काय आपल्या घरात पहिल्यांदाच नाही घडलेलं. मंग्याच्या आयुष्यात सुद्धा हेच झालंय. मला पण तेच म्हणायचंय. जे भाऊजींचं झालं ना तेच रायाचं नको व्हायला. उद्या तोही म्हणाला मला दुसऱ्या कुठल्याच मुलीशी लग्न करायचं नाही तर. नाही, तसं काही होणार नाही. तो बिझनेसमध्ये गुंतला ना की त्याची गाडी रुळावर येईल. आणि नाही चाली तर जाऊ दे ना. त्यापेक्षा मी एकदा बोलू प्रांजलशी. त्याची काही गरज नाहीये. त्यापेक्षा रायाला बिझनेस लवकर सुरू करायला सांग, म्हणजे सगळं सुरळीत होईल. पप्पा, मम्माला कळलं तर खूप गोंधळ होईल. हे बघ, असले कुठलेही विचार मनात आणू नकोस. आज जा आणि त्याच्याशी बोलून घे. बर, पण मी नको, कुठल्याही शंका कुशंका मनात आणूच नकोस. आज जा आणि त्याला सांगून टाक. आणि तो काय म्हणतोय ना ते मला फोन करून लगेच कळ. पप्पा, मला खूप भीती वाटते हो. घाबरू नकोस, कारण या घटकेला तुझं आणि त्याचं बोलणं होणं जास्त महत्वाचं आहे की नाही. पण मग त्याने माझं ऐकलं नाही तर? हे बघ, तू जर का माझं आत्ता ऐकलं नाहीस ना, आणि मामांनी तुझं लग्न जर का दुसऱ्या कुठल्या मुलाशी ठरवलं, तर आपल्या कोणाच्याच हातात काहीच राहणार नाही. त्यामुळे पटकन आज जा आणि खरं खरं त्याला काय ते सांगून टाक. आणि एक लक्षात ठेव, तुम्ही दोघांनी एकमेकांवर खरं प्रेम केलंय, आणि खऱ्या प्रेमाची ताकद काही वेगळीच असते. तो नक्की ऐकेल तुझं. तेव्हा पटकन आज जा, आणि मामा घरी यायच्या तुला घरी पोहोचायचंय. मी आता ऑफिसला जातो, आणि नक्की आठवणीने काय होतंय ना ते मला फोन करून लगेच कळव. चल, बाय. ऋता, काय करतेस? पडदे बदलतीये. अगं, मग कोणातरी मदतीला घ्यायचं ना. जे काम एकटीला झेपत नाही ते का करायचं? उत्तर आधी खाली उतर, खाली उतर, उतर. राया किंवा मुकुंदला जेव्हा वेळ असेल ना तेव्हा त्यांना मदतीला घेऊन हे काम कर, कळलं? हो. हा. तसं नाही, खूप दिवस झाले ना आपण पडदे बदलले नाही. मी काय बोलतेय, ही काय बोलतेय? बरोबर बोलतीये मी. काय? माझी आई नेहमी सांगायची, घरातलं वातावरण फार बिघडलं ना की घराचा चेहरा मोहरा आपल्या परीने बदलायचा, म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. हो का? मग बदल बाई, मी पण तुला मदत करेन. हा, एवढंच नाही तर मी उशांचे अभरे आणि चादरी पण बदलणार आहे. बदल बदल, पण रंग बदलायचा विषय डोक्यात आणू नकोस. हा, नाहीतर तुझे सासरे रंगासकट अख्खं घर डोक्यावर घेतील. हो चालेल, मग ते सोडून सगळं बदलूया, म्हणजे पुन्हा सगळं सुरळीत होईल. ऋता, अगं किती शहाण्यासारखी वागतेस तू. अशी रोज वागलीस ना म्हणजे देवच पावला म्हणायचा. तुला एक सांगू ऋता? हो, सांगा की. आता ना रोज अशी शहाण्यासारखी वागत जा. राया आता कुठल्या परिस्थितीतून जातोय हे तुला माहिती आहे. त्यामुळे घरात वाद होणार नाहीत ह्याची खबरदारी आपणच घ्यायला हवी ना. तू ना मुकुंदासमोर बिझनेस, नोकरी
हे विषयच काढू नकोस, म्हणजे मग घरातलं वातावरण आपोआप शांत राहील. हो चालेल, मी नाही असं बोलणार ज्याने की वाद निर्माण होतील. शाणी ग माझी सोनती. म्हणजे प्रांजलचा विषय पण नाही काढायचा का? माझं अंतर्मन मला सांगत होतं तू येणार म्हणून. अगं ये ना. प्रांजल, आत ये ना. अशी परक्यासारखी बाहेर का उभी आहेस? आई, मला रायाशी बोलायचंय. सांगा ना त्याला. मी कालपासून फोन करते, तो नाही उचलत. तुम्ही प्लीज सांगा ना त्याला. अगं पण राय आत्ताच बाहेर गेलाय. अगं येईल तो इतक्यात. हो येईल. हा, कोण आलंय ग? तू इथे का आलेस? आम्हाला खिजवायला का तुझ्या मम्मानी पाठवलंय तुला रायाचं परत मन वळवायला? नाही हो आजी, आम्हाला तुझ्याशी काही बोलायचं नाही. सासूबाई, असं तोडून नका बोलू तिच्याशी. ती काय सांगायला आलीये ते निदान ऐकून तर घ्या. मला आता तिचं काही म्हणणं ऐकण्यात रस नाही. आजी प्लीज प्लीज, मी काय बोलते ते एकदा फक्त ऐकून घ्या. तुम्हाला नाही पटलं ना तर मी परत या घरी कधीच येणार नाही. पण प्लीज मला एक संधी द्या प्लीज. सासूबाई, मी तुमच्या समोर हात जोडते. अहो, ती पोरगी एवढी विनवण्या करते. एकदा ऐकून घ्या तिचं म्हणणं. ती खरीच असणार. ठीक आहे, तुला काय सांगायचंय ते सांग. अहो अहो, अगं बाई कुठे गेले? पांडू, जा पटकन यांना बोलव. शांता, पाणी घेऊन ये ग्लासभर. तू अजून इथेच उभा? जा ना पटकन यांना बोलव. अहो बाईसाहेब, साहेब ऑफिसला गेलेत. अगो बाई, आनंदाची बातमी द्यायची होती तर नेमके हे घरात नाही. शांता, जा पटकन प्रांजलला बोलव. तिला इतका वेळा फोन करत होते तर ती फोनही उचलत नव्हती. बॅटरी संपली होती की काय? अगं काय झालंय काय तुला? किती वेळा सांगायचं मी? प्रांजल ताई घरी नाही येत. काय? आई, आता मला सांगा, यात माझी काय चूक? नको रडूस बाळ, नको रडूस. बघा, मी म्हणत होते ना, प्रांजल असं वागूच शकत नाही. मला खरंच माहिती नव्हतं. म्हणजे मम्मा मला म्हणाली होती की तुला हव्या त्या मुलाशी तू लग्न कर, आणि म्हणाली होती की माझी एक अट आहे आणि मी हो म्हणाले. पण तिची काय अट आहे हे मला माहिती नव्हतं.
असू दे असू दे. अगं असू दे काय असू दे. प्रांजल, तू तुझ्या मम्माला अट विचारून का नाही घेतलीस? आजी मी मम्माला खूप वेळा विचारायचा प्रयत्न केला, पण तिने प्रत्येक वेळेला टाळाटाळ केली. आणि हे असं अंगाशी येईल असं मला वाटलं नव्हतं. पण तुझे पप्पा, त्यांनाही माहिती नव्हती अट? माहिती होतं, पण मम्माच्या शब्दात तेही अडकले होते. इनफॅक्ट त्यांनीच आता मला इथे आणून सोडलं. पण मग तुझ्या मम्माला आमच्या रायाचा काय प्रॉब्लेम आहे? आजी मला काहीच माहिती नाही. खरंच मम्माला राया का आवडत नाही. काल मम्मानी रायाला काय सांगितलं आणि तो माझ्याशी बोलेनासा झाला. मला हेच तर रायाशी बोलायचंय. माझंच मेलीचं चुकलं ग. तरी कालिंदी मला सांगत होती, पण मी फार कठोरपणे वागले. प्रांजल, मला माफ करशील? अहो आजी, हे काय करताय तुम्ही? तुमचा अधिकारच आहे तो. गुणाची ग पोर माझी. मी तुम्हाला म्हणत होते ना, आपल्याला दिसतंय ते एक आणि सत्य काहीतरी वेगळंच आहे. तुम्ही आमचे घर जावई व्हायला तयार आहात ना? तुम्हाला आमच्या प्रांजलशी लग्न करायचं असेल ना, तर या घरात घर जावई म्हणूनच यावं लागेल. आणि प्रांजलला मी सांगितलं होतं, तुझ्या लग्नासाठी माझी एक अट आहे म्हणून. प्रांजल, आय एम सॉरी. माझी चूक झाली, मला माफ कर. आय एम रिअली सॉरी. मला एकदा तरी विचार करायला हवा होता. पण मी नाही केला. माझं खरंच चुकलं प्रांजल. वागलास माझ्याशी असं? मी रात्रभर जागी होते, म्हटलं तू एकदा तरी फोन करशील, पण माणूस की या नात्याने तुला एकदाही माझ्याशी बोलावं असं वाटलं नाही. इतकं तकलादू आहे माझं प्रेम. सांग ना, सांग ना. मार प्रांजल, मला मार मार, हवं तेवढं मार. माझं खरंच चुकलं. राया, मी तुला शेवटचं सांगते, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आणि जर तू माझ्या आयुष्यातनं निघून गेलास ना, तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं